पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे। निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे। घायवळच्या घरी पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या सापडल्याची माहिती आहे। तर निलेश घायवळकडे कुठलाही शस्त्र परवाना नाही। शस्त्र बाळगल्याने घायवळवर गुन्हा दाखल करण्यात आला। इतका मोठा गुंड जर राजकीय मदतीशिवाय बाहेर परदेशात पळून जाऊ शकत नाही, त्याला पासपोर्ट कसा मिळतो? त्यामुळे जे राज्य शासनाचे मंत्री आहेत कोल्हापूरचे दादा, त्यांनी त्याला मदत केल्यामुळे तो घायवळ पळून गेला परदेशात, अशा पद्धतीचा आरोप होत आहे। त्याच्या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्य शासनाने सुद्धा याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे की कोणाच्या मदतीमुळे घायवळ सारखा गुंड हा पासपोर्ट मिळवतो आणि पासपोर्ट मिळून तो परदेशात पळून जातो।